सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द कॅम्पिंग विथ सुकून. माझं नाव सुमित जाधव आहे. तर आजचा हा व्हिडिओ कॅम्पिंगबद्दल नाही आहे. आज आपण चाललो आहोत एका मस्त रोड ट्रिपला, गणपतीपुळ्याला, कोकणामध्ये, रत्नागिरीला. तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत बनून राहा, तुम्हाला पण गणपती बाप्पांचे मस्त सुंदर दर्शन करवतो. तर सध्या मी आहे कुर्ल्यामध्ये. इथून आम्ही चाललो आहोत आता पनवेलला. पनवेलमधून आपण रत्नागिरीसाठी ट्रेन पकडणार आहोत. तर चला आता माझ्या मित्रांना भेटूया आणि मग ट्रेन पकडूया. सो गाईज, हे आहेत माझे मित्र आणि आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्याला. बोला गणपती बाप्पा. सो गाईज, आम्ही आता पोहोचलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. इथून आम्ही आता ट्रेन पकडतोय रत्नागिरीसाठी. सो गाईज, ओका एक्सप्रेस पकडून आम्ही आता निघालो आहोत रत्नागिरीकडे. सो गाईज, आम्ही रत्नागिरीला पोचलोय. आता चाललोय निखिलच्या घराकडे, कारण लय थकलोय, खरं बोलतोय. आता जाऊन मस्त झोपायची इच्छा आहे. चला जाऊया. सो गाईज, आम्ही आता रत्नागिरी बस स्थानकामध्ये पोचलोय. इथून आम्ही आता चाललोय काहीतरी खायला. मग खाऊन झाल्यावरती आम्ही अजून एक बस पकडणार आहे निखिलच्या गावाला जायला. सो गाईज, मस्त एक वडापाव आणि कॉफी घेऊन आम्ही निघालो आहोत आता तेलीची वाडी, निखिलच्या गावाकडे. एस टी पकडली आम्ही आता. घाईमध्ये पकडली म्हणून शूट नाही करता आलं, पण आता एस टी पकडून आम्ही निघालोय. तर चला जाऊया निखिलच्या गावाला. आम्ही निखिलच्या घरी बॅग्स वगैरे ठेवल्या आहेत. आता आम्ही स्विमिंगसाठी चाललो आहोत जरा नदीवरती. फ्रेश हो आणि आंघोळ वगैरे तच करू नदीवर. तर चला तुम्हाला इकडची नदी वगैरे दाखवतो.
hours later. सो गाईज मस्त आजींच्या हातचं टेस्टी जेवण खाल्ल्यानंतर आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही आराम केला, जरा थोडा वेळ झोपलो होतो. मग आता आम्ही चाललो आहे दुकानाकडे. जरा रात्रीच्या जेवणासाठी आम्ही सामान दही वगैरे आणतो आहे. आज मस्त पनीरची ग्रेव्ही, भाजी, भात बनवणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो. इथले रस्ते एक नंबर आहेत, व्ह्यू एक नंबर येतो. खूप मजा आली इकडे आज. आणि स्विमिंग तर तुम्ही बघितलीच. स्विमिंग करायला तर आजी बोलतात ना, एकदम आनंद. पूर्ण जो ट्रेनचा थकवा होता तो सगळाच निघून गेला. तर आता मी सध्या दुकानाकडे चाललो आहे. तर बघूया दुकान कुठे. दुकान लय लांब आहे तिथे, त्याच्या घराच्या जवळ बिलकुल दुकानं नाहीत. मग आता दुकानाकडे जातो. थोडं दही वगैरे मसाले घ्यायचे तर रात्रीच्या जेवणासाठी. तर चला दुकानात जाऊया. खायचे वांदे होतील लवकर नाही गेलो घरी तर. आम्ही लय स्ट्रगल पनीरसाठी पूर्ण दुकानामध्ये जायसाठी एवढा लांब लचक रस्त्यावर चालतोय आम्ही. आम्ही लांब आलो फक्त पनीर, छोटीशी गोष्ट केली. दही दही घ्यायसाठी 3 किलोमीटर आलोय. दही खाल्ल्याशिवाय लोकांना जमत हा ना. काय बोलू. एवढा वेळ चालल्यानंतर मस्त दुकान भेटले. चला दही घेऊया आणि बघूया दही आहे की नाही. पहिली गोष्ट तुमच्याकडे काही जेवढ्या मेहनत करून त्या दुकानात आलो होतो, पण त्या दुकानात दही नाही आहे. बॅड लक. आता आम्ही चाललोय जरा पुढच्या दुकानात. ते काका बोलले की पुढे अजून एक दुकान आहे. आता बघूया तिथे दही भेटतंय की नाही. होपफुली भेटलं पाहिजे, एवढी मेहनत करतोय दहीसाठी. आता आम्हाला एक दादा भेटलाय, तो आम्हाला जरा दुकान दाखवतोय. तो बोललाय ते वरती दुकान आहे. मला दादाने आम्हाला हे दुकान दाखवलंय. तर बघूया इथे दही भेटतंय का. फायनली आम्हाला खायला आणि दही भेटलेलं आहे. तर आता हे घेऊन चाललोय आम्ही परत घरी. तो आता आम्हाला खायला भेटले, दही पण भेटलं. आता आम्ही परत चाललोय. आता शूटचं करणार नाही कारण रात्र झाली, काय दिसणार पण नाही असं ना तसं. चला नंतर भेटूया. 15 minutes later. सो गाईज मस्तपैकी आम्ही जाऊन सामान वगैरे घेऊन आलो. तर आता आम्ही जेवणाची तयारी करतोय. तर चला तुम्हाला दाखवूया. सध्या आम्ही बार्बिक्यू पनीर करतोय आणि पनीरची मस्त ग्रेव्ही भाजी बनवणार आहे. कधी काम केलं नाही आणि इकडं येऊन कोकणामध्ये येऊन काम करावं लागतंय. ओ काका बघा. चपाती बोला. चपाती. अरे काय कसं झालंय जेवण. एकदम सुंदर मस्त. सो गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मी तुम्हाला भेटतो उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती पुण्याला जाणार आहोत. तर तुम्ही या सिरीजमध्ये बनवून राहा. तुम्हाला गणपती बाप्पांचे मस्त दर्शन करूया उद्या.